नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सरळ सेवा भरती या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेवर आधारित महत्त्वाचे 10 प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न अगोदर कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारले गेलेले आहेत, म्हणून याचे खूप चान्सेस आहेत मित्रांनो की हे प्रश्न अजूनही रिपीट होऊ शकतात. आणि मित्रांनो, आपण जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावे, जेणेकरून आपले यानंतरचे कोणतेही व्हिडिओ मिस होणार नाहीत. तर चला सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 3 सेकंद मिळणार आहेत. जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कृपया प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. तर घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. आणि मित्रांनो, राजेंद्र प्रसाद हेच आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती सुद्धा होते. बघूया दुसरा प्रश्न. भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? मित्रांनो, ह्या प्रश्नाला खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजन होतात, कारण 26 जानेवारी 1950 आणि 29 नोव्हेंबर 1949 या 2 उत्तरांपैकी खूप विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन असते. तर याचं योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान हे अंमलात आले होते. आणि 29 नोव्हेंबर 1949ला हे संविधान आपल्या भारताने स्वीकृत केले होते. बघूया पुढचा प्रश्न. भारताच्या राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. बघूया पुढचा प्रश्न. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन क्रमांक 4 हे होते. यांनी 11 डिसेंबर 1946 रोजी यांची निवड झाली होती. हे सलग 2 वेळेस राष्ट्रपती राहिलेले आहेत. बघूया प्रश्न क्रमांक 5. घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 370 हे आहे. परंतु 5 ऑगस्ट 2019 पासून 370 ही कलम रद्द करण्यात आली असून जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केलेले आहे. बघूया प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपतीचे. राज्यसभेचे सभापती हे कायम उपराष्ट्रपती हे असतात. आणि मित्रांनो, उपराष्ट्रपतीचे जे वेतन असते हे त्यांना उपराष्ट्रपती म्हणून मिळत नाही, तर त्यांना राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांना वेतन मिळत असते. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य टिंब शासन पद्धतीमध्ये मिळतात. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 लोकशाही. तर नागरिकांना एकूण 6 मूलभूत हक्क आहेत मित्रांनो, आणि मूलभूत हक्क हे कलम 12 ते 35 मध्ये आहेत. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, भारताचे टिंब हे संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. ऑप्शन आहेत प्रधानमंत्री, राष्ट्रपती, आर्मीचे जनरल आणि संरक्षण मंत्री. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारताचे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आहे, पहिल्या महिला लोकसभापती कोण? तर ऑप्शन आहे सुमित्रा महाजन, मायावती, जयललिता आणि मीरा कुमारी. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 मीरा कुमारी. यांचा कार्यकाळ 2009 ते 2014 असा होता. आणि सध्याचे लोकसभापती आहेत ओम बिर्ला. बघूया पुढचा प्रश्न.
प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहात करतात? तुमच्याकडे 3 सेकंद आहेत मित्रांनो, याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभा. कलम 80(3) नुसार वाङ्मय, शास्त्र, कला व समाजसेवा या क्षेत्रामध्ये विशेष ज्ञान प्राप्त केलेल्या 12 व्यक्तींची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.